आणि एक महत्त्वाची बातमी, म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडलेली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळानं सप्टेंबर महिन्यामध्ये काढलेली सोडत रखडलेली आहे। प्रथम प्राधान्य योजनेतील घरं वगळून 2970 घरांची सोडत रखडल्यामुळे अर्जदार प्रतीक्षेत आहेत। सप्टेंबर मधल्या लॉटरीची सोडतीची तारीख यापूर्वी 2 वेळा बदलण्यात आली होती, तरी अद्याप नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। या प्रशासकीय गोंधळामुळे अनेक अर्जदारांची अनामत रक्कम 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ अडकून पडली आहे आणि त्यामुळे संतापलेली प्रतिक्रिया आता पाहायला मिळते। तर यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। म्हाडाच्या कोकण मंडळाचा कारभार मुंबई मंडळापेक्षा ढिम्म असल्याची अर्जदारांची तक्रार आहे। मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही। सप्टेंबरमध्ये काढलेल्या सोडतीला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली, मात्र नवी तारीख अद्याप जाहीर नाही। सोडत रखडल्यामुळे 20,000हून अधिक अर्जदारांची अनामत रक्कम अडकलेली आहे। कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा काही माहिती नसल्याची अर्जदारांची तक्रार आहे। हेल्पलाईन क्रमांकावर फोन उचलले जात नसल्याचा आरोपही अर्जदारांकडून केला जातोय।